2019ला तुम्ही लग्न एका बरोबर केलं, संसार दुसऱ्या बरोबर, हनीमून तिसऱ्या बरोबर. हे संसदीय शब्द आहेत. बरोबर आहे ना गजाभाऊ? नीलमताई सांगू शकतील. मी असंसदीय शब्द कधीच बोलत नाही. आणि तुम्ही फसवलं, जनतेलाही फसवलं, शिवसैनिकांनाही फसवलं, मोदी साहेबांनाही फसवलं, भारतीय जनता पक्षालाही फसवलं. एकीकडे बाळासाहेब, एकीकडे मोदी साहेब फोटो लावून मतं मिळवली. आणि तुम्ही एका सत्तेच्या खुर्चीपायी सगळं घालवलं, सगळं गमावलं. मग बेईमान, विश्वासघात कुणी केला, बेईमानी कुणी केली? तुम्ही तेव्हाही फसवलं, तेव्हाही बेईमानी केली एकदा. आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं, तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या बरोबर बाहेर काही विषयावर बोलले. नंतर आतमध्ये गेलात, मोदी साहेबांबरोबर बसलात, बाहेर येऊन तुम्हाला घाम आला, तुम्ही 2 ग्लास पाणी पिलं. हे मला आपल्या अजितदादा आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं. मी खोटं कधी बोलत नाही, खोटं कधी बोलत नाही. आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया. म्हणजे एकदा नाही, तुम्ही दोनदा फसवलंय, दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील. आणि मग तुम्ही आमच्यावर कसे आरोप करू शकता? आम्हाला कसा तुम्ही शिवासाप देऊ शकता? आम्हाला कसं गद्दार म्हणू शकता? आम्हाला कसं बेईमान तुम्हाला ठरवता येईल? आम्ही ते केलेलं नाही. आम्ही शिवसेना धनुष्यबाण वाचवला. आज तुमची काय परिस्थिती आहे? तुम्ही जेवढं विरोधात बोलाल, जेवढं आमच्यासाठी खड्डा खोदाल, तेवढे तुम्ही खड्ड्यात जाल. आज दिसतंय तुमच्या सभा, त्याही पाहतोय, हे इलेक्ट्रॉनिक चॅनल देखील दाखवतंय. तुम्ही देखील बाबांनो, जी वस्तुस्थिती आहे ती दाखवत जा. आमचं अधिवेशन पण दाखवा. शेवटच्या खुर्चीपर्यंत सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत.